माझ्या जीवनामध्ये मी अनेक व्यवसाय केले. मी जे स्वतः व्यवसाय चालू केले ते 100% मी लॉस गेलो. कोण मदत करतो, सपोर्ट माझ्या व्यवसाय किंवा राजकारणामध्ये कोणत्याही विषयात मला जर अडचण आली, सपोर्ट म्हणून माझा बाप जो माझा आधार आहे तो मला 100% मदत करतो. की असं मी आता 10 मंत्री 10 आमदारांना कॉल लावू शकतो, पण आपल्याला कोणीही मदत, मला जर एखादा युवक कोणाचा फोन येईल तर त्याला 100% मदत असते. माझा मेसेज जर असतो माझा रिप्लाय असतो त्याला. मला फोन बारामतीत न आला असं माझ्याकडून जर होणारी गोष्ट असेल तर मी त्याच्यासाठी वाटेल ते करतो. मग कुणालाही फोन करतो, काय करतो, कुठे कशी यंत्रणा करतो, पण ते काम होईल त्याची गॅरंटी देतो. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर आज आपण भेट द्यायला जाणार एक अशा व्यक्तीला की त्याच्या आयुष्यात अपयश येऊन पण एक यश आलं. म्हणजे ज्याने जो उद्योग केला, धंदे केले, ते लॉस मध्ये गेला, पण इतका अपयश सहन करूनही त्याला पुढे यश मिळालं. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, तुम्ही खच्ची होऊन जाऊ नका. तुम्ही काहीतरी घडा, बना. तुम्हाला अपयश आलं तरी अपयशाच्या पुढं बी यश असतं, हे सांगण्यामागचा उद्देश आहे. तर अख्खा व्हिडिओ बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्या बरोबर जोडलेले आहेत बारामतीचे उगवते नेतृत्व आणि युवा उद्योजक रणजित भैया खोमने. तर तुमच्या जीवनात तुम्हाला सर्वात जास्त अभिमान वाटणारी गोष्ट कोणती आहे? माझ्या जीवनामध्ये मला सर्वात जास्त अभिमान वाटणारी गोष्ट म्हणजे मी बारामतीच्या मातीमध्ये जन्माला आलो. या बारामतीचं नाव अखंड महाराष्ट्रभर आहे. तिथे माझा जन्म झाला आणि मला माझ्या नशिबाने माझे वडील असतील तर वडिलांसारखा माणूस ह्या जगात कुणी होऊ शकत नाही. एवढी मदत मला वडिलांनी प्रत्येक ठिकाणी घेतली. मला अभिमानास्पद गोष्ट. आज तुम्ही समाजासाठी म्हणजे समाजामध्ये सार्वजनिक काम वगैरे करता, त्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त आनंद वाटतो? 100% वाटतो. कारण मला जर एखादा युवक कोणाचा फोन येऊ द्या तर त्याला 100% मदत असते. माझा मेसेज जर असतो माझा रिप्लाय असतो त्याला. मला फोन बारामतीत न आला असं माझ्याकडून जर होणारी गोष्ट असेल तर मी त्याच्यासाठी वाटेल ते करतो. मग कुणालाही फोन करतो, काय करतो, कुठे कशी यंत्रणा फिरवतो, पण ते काम होईल ह्याची गॅरंटी देतो. तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणकोणते व्यवसाय चालू केलेले? माझ्या जीवनामध्ये मी अनेक व्यवसाय केले. मी जे स्वतः व्यवसाय चालू केले ते 100% मी लॉस गेलो, पण मला जिथं वडिलांनी सांगितलं हा व्यवसाय तू कर, तिथे 100% मला यश भेटले. कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मी पियाजो मध्ये जॉब केला. एक वर्षभर जॉब केला सर. जॉब नंतर मी हॉटेल लाईन केलं. मी पशुखाद्याचं दुकान टाकलं स्टार्ट. हॉटेल नंतर पशुखाद्यानंतर त्या पशुखाद्यामध्ये मी लॉस गेलो. हॉटेल लाईनला पण मी लॉस मध्ये गेलो. हॉटेल लाईन झाल्यानंतर मला वडिलांनी सांगितलं जैन इर्रिगेशन सिस्टीमचं काम चालू कर ड्रिपमध्ये. तो व्यवसाय केल्यानंतर तिथं 100% मला यश भेटलं. जे तुम्ही बघू शकता, तुम्हाला अपयश येतं पण पुन्हा पुन्हा अपयश येऊन पण यश हे अपयशाच्या पुढे असतं. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं पश्चात बसलेले रणजित भैया खोमने. तर तुम्ही काहीतरी आदर्श घ्या, तुम्ही पण स्वतःचा व्यवसाय चालू करा, तुम्हाला पण नक्की रणजित भैयासारखं भरघोस यश मिळेल. तुम्हाला राजकीय कारकिर्दीमध्ये कोणती अडचण आली तर तुम्हाला कोण मदत करतो, सपोर्ट? माझ्या व्यवसायात किंवा राजकारणामध्ये कोणत्याही विषयात मला जर अडचण आली, सपोर्ट म्हणून माझा बाप जो माझा आधार आहे तो मला 100% मदत करतो. म्हणजे बापाला मी जर एखादी गोष्ट सांगितली की असं मी आता 10 मंत्री 10 आमदारांना कॉल लावू शकतो, पण आपल्याला कोणीही मदत करत नाही जीवनामध्ये. आणि तुम्ही म्हणत आहात तुमच्याकडे ती कला लागते, मला यो 50,000 देईन, यो लाख रुपये देईन, हे पैसे कमवून देईन, हे भ्रम आहे आपल्या डोक्यामध्ये. जर तुमच्याकडे कला असेल तरच आपण पैसे कमवू शकतो मार्केटमध्ये. म्हणजे तुम्ही कोणत्या आमदाराच्या अवलंबून राहू नका की तुम्हाला कोणावर अवलंबून राहू नका. तुम्हाला जर जीवनामध्ये कोण मदत करत तर त्याचं नाव आहे बाप. बरोबर. आणि माझा आधार मी माझ्या बापालाच मानतो. माझा आधार दुसरं कोण नाही. तर म्हणजे असं माझ्या निदर्शनात आलं, आता आपण करतो म्हणजे पॉडकास्ट चालू आहे, आता तुम्हाला 1, 2 ते 3 फोन आले, म्हणजे अशा कार्यकर्त्यांचे फोन तुम्हाला सारखे सतत चालू असतात? 100% येतात. मला दररोज 1 ते 2 लोकांचे कमीत कमी फोन येतात. 5-10 लोकांचे, बाबा इथं हॉस्पिटलला काम आहे आमचं, इथं हॉस्पिटलला मदत कर, इथं गाडी अडवली, अनेक युवकांचे फोन येतात मला. आणि 100% मला जर माझ्याकडून काम होत असेल, मला साधा SMS जर केला ना SMS, तर माझा त्याला रिप्लाय असतो. तुमच्या जीवनाचं पुढचं फ्युचर प्लॅनिंग वगैरे काय आहे का तुमचं? 100% माझ्या जीवनाचं पुढचं फ्युचर प्लॅन आता फक्त व्यवसायाकडे लक्ष देणे, व्यवसायाच्या माध्यमातून डेव्हलप होणे हे माझं फ्युचर प्लॅन आहे. आणि एक सामाजिक कामामध्ये काम कर. तुम्हाला आयुष्यात सपोर्ट करणारा एक मित्र असावा म्हणतात, तर तुमच्या आयुष्यात कोण मित्र आहे? माझ्या आयुष्यामध्ये सपोर्ट करणारे अनेक मित्र आहेत मला.
तर एक काळजातला माणूस काळजातला माणूस संदीप केसकर म्हणून आहे माझ्या बारामतीतला मित्र, म्हणजे माझा एक जिवलग मित्र होता. म्हणजे त्याने अनेक, म्हणजे माझी आणि त्याची मैत्री एक 6 ते 7 वर्षापासून आहे. अजिंक्य बांदल, संदीप केसकर असेल, तो धीरज माने असेल, किरण राजगे असते, बारामती मधले मित्र अनेक आहेत. त्यांनी अनेक वेळा मदत केली. आणि माझा छोटा बंधू म्हणून जयदीप खोमणे आणि सूरज खोमणे म्हणून यांनी पण मला वेळोवेळी मदत करतात ती लोक. सांगतो आपण. मी अनेक व्यवसाय करण्याचे प्रयत्न केले, पण त्या व्यवसाय म्हणजे जमीन खरेदी विक्रीमध्ये जाऊन बघितलं, पण तिथं आपल्यासारखं सामान्य माणसाचं काम नाही. तुम्हाला कसं वाटलं बोलून भेटून माझ्याशी काय? तुम्हाला भेटून एकदम मनापासून आनंद वाटला, 100% आनंद वाटला. आणि विशेष गोष्ट म्हणजे आज रणजित भाईंचा वाढदिवस पण आहे, तर त्यांना आपण पहिले शुभेच्छा देऊ. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हा परत मित्रांनो, आपला भाऊ ऋषी धुमाळ यांचा जी चॅनल आहे गरुड जे, त्यांना सबस्क्राईब आणि सपोर्ट करा.